वेलकम बॅक टू माय मोडी फूड मेकर चॅनल। आज आपण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारा कोल्हापुरी भडंगची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग पाहूया आजची रेसिपी। सर्वप्रथम 1 कप इतकं मुरमुरे घ्यायचे आहेत। त्यानंतर आता 1 चमचा इतकं लाल तिखट, चवीनुसार नमक, थोडीशी हळद आणि धने पावडर, तसेच घरामध्ये अवेलेबल असलेला मसाला। त्यानंतर 1 वाटीभर इतका फरसाणा घेऊयात, तसेच थोडेसे शेंगदाणे आणि फुटाण डाळ घेऊयात। मला जर प्रमाण वाढवायचे असेल तर वाढवू शकता। नंतर राई आणि जिरे घेऊयात। त्यानंतर आता एका पॅन मध्ये 2 चमचाभर इतकं तेल टाकून घेऊयात। तेलाचे प्रमाण थोडं जास्तच ठेवायचे आहे। तर तेलाचे प्रमाण कमी ठेवले ना तर भडंग आपला वाळला होतो, त्यामुळे तेलाचे प्रमाण थोडं जास्तच ठेवायचे आहे। त्यानंतर आता राई टाकून घेऊयात। राई टाकल्यानंतर लगेच जिरे टाकून घेऊयात। त्यानंतर लगेच शेंगदाणे टाकून घेऊयात। मला जर राईच्या आणि जिऱ्याच्या आधी शेंगदाणे टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता। त्यानंतर शेंगदाणे तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता आले लसूण चेचून टाकायचे आहे, लसणाची पेस्ट टाकायची नाही। नंतर आता कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। भडंगमध्ये जर कढीपत्ता असला ना तर भडंगला खूप वेगळीच टेस्ट येते। आता हे सर्व काही छान असं मिक्सअप करून घ्यायचे आहे। त्यानंतर आता फुटाण डाळ टाकून घेऊया। फुटाण डाळ शेंगदाणे भाजताना टाकायची नाही, तर टाकले तर काय होते, करपतात, त्यामुळे आताच टाकायचे आहे। तर लाल तिखट, चवीनुसार नमक, धने पावडर, हळद, गरम मसाला टाकून घेऊयात। टाकल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं आहे। लगेचच गॅस बंद करायचा आहे, नाहीतर तेलामध्ये सर्व काही करपते। गॅस बंद झाल्यानंतर मुरमुरे टाकून घेऊयात। त्यानंतर आता हे सर्व काही छान असं मिक्सअप करायचे आहे। मिक्सअप करत असताना व्यवस्थित मिक्सअप करायचे आहे, कारण खाली तेल आणि चटणी लागलेली असते। बघा, मुरमुरे छान असे मिक्सअप झालेले आहेत। आता आपण 1 कप इतकं फरसाणा टाकून घेऊयात। त्यानंतर लगेचच 1 चमचा इतकं बारीक केलेली साखर टाकून घेऊयात। साखर टाकल्याने भडंगला खूपच छान अशी चव येते। तर भडंग थोडासा चटपटीत लागण्यासाठी त्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकून घेऊयात। तर सर्व काही छान असं मिक्सअप करून घ्यायचे आहे। तयार झालेला आहे एकदम चटपटीत, खमंग, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारा कोल्हापुरी भडंग। मला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि माझी व्हिडिओ आवडल्यास मला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया असेच नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा।